रणलेखक रोहिदास कांबरी, सुनील पवार। तिसरी चढाई तुकाराम खातीगरे, बजर जितेश नाईक। या खेळाडूंचा हुरूप वाढवण्यासाठी उपस्थित आहेत। मैदान क्रमांक 3 वरच्या सामन्याला त्यांनी प्रारंभ करून दिलाय। आता मैदान क्रमांक 1 वर नाणेफेक करून याही सामन्याला हे सर्व मान्यवर प्रारंभ करून देतील। ठीक आहे ना। महाराष्ट्र राज्य MIDC यांच्या विशेष सहकार्यानं विश्वास सामाजिक संस्था जिथे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्ष ठाणे विनंती आहे आपण सन्माननीय माजी आमदार रवींद्र फाटक साहेब यांचं स्वागत करावं। स्पर्धेचा हा थरार अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। आपलं मनःपूर्वक स्वागत। वृषालीताई वाघुले तसंच सौभाग्यवती नंदाताई पाटील आपल्याला विनंती आहे आपण मीनाक्षीताई शिंदे यांचं स्वागत करावं। सर्व मान्यवरांचं मनःपूर्वक स्वागत। आणि आज या अंतिम दिवशी उपांत्य फेरीचे आणि अंतिम आणि महिलांचा एक संघ निवडला जाणार आहे जो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल। त्यामुळे या स्पर्धेला एक अनन्यसाधारण हा निवडला जाणार आहे आणि म्हणून ही राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आहे। यामुळे प्रत्येक खेळाडू अत्यंत तडफेने, जिद्दीने, जोशाने आणि एका वेगळ्या ईर्षेने या स्पर्धेमध्ये आपला खेळ, आपलं कौशल्य दाखवत असतो। त्यामुळे खऱ्या अर्थानं कबड्डी एका वेगळ्या उंचीवर जाते। कबड्डी क्रीडा रसिकांना या खेळाचा मनमुराद आनंद लुटता येतोय। यानंतर सेमीफायनलचे सामने होते पुरुषांमध्ये। महिलांचे सुरू असलेले सामने सेमीफायनलचे सामने। हॅलो, पुरुष विभाग उपांत्य फेरीचा सामना। या क्रीडा रसिकांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये उशिराने झालेलं त्यांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक 1 वर महिलांचा जो सामना सुरू आहे मुंबई शहर विरुद्ध
क्रीडांगण क्रमांक 3 वर पुरुष विभाग हरीश 5 ऑफ है क्या? छत्रपती पुरस्काराने सन्मानित आहे कबड्डीचा जोश, ही आहे तडफ कबड्डीची. माजी कोच त्यांचंही मनपूर्वक स्वागत. कृष्णाजी पाटील यांना विनंती आहे आपण प्रशांत सुर्वे राष्ट्रीय खेळाडू यांचं या मंचावर स्वागत करावं. सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच तानाजी पाटील, पंच प्रशांत शिंदे, विशाल कदम, गुणलेखक अमित गावडे, सहाय्यक गुणलेखक योगेश. सामनाधिकारी क्रीडांगण क्रमांक 5 वरती मुंबई शहर विरुद्ध नाशिक शहर असा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. दाळीगावकर तसंच फोकसचे मयूर श्रीवास्तव आपणही सन्मान करावा. सदानंद माजलकर तसंच डॉक्टर बाळासाहेब सानप, कृष्णाजी पाटील, संजयजी वाघुले दोघेही तांत्रिक समिती सदस्यांचा ज्यांच्या या स्पर्धा यशस्वी होण्यात आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलंय त्यांचा सन्मान करतात. आजच्या वेळी तर तुम्ही रिव्ह्यू द्या ना. बरोबर डी फोकसचे मयूर श्रीवास्तव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेत